हॅलो नमस्कार मंडळी, गॉसिप गर्लच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. आता मी डायरेक्ट रोलमध्ये घुसते. अजिबातच वेळ दौडायची अजिबात इच्छा नाही आहे. हाय हॅलो नमस्ते, मी बरका बिजुरी स्वागत करते तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवर. आणि सगळ्यात अगोदर मला जे माझे येडे अंडे आहेत, ज्यांनी माझी उष्टी काढलेली आहेत आणि जे माझी धुणी धुतात आणि काय पण मी टाकलं तरी पण बघतात, येड्या वाणी आहेत, येड्या राऊंड 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 राऊंडचे आहेत. तर त्यांना मला हे सांगायचं आहे की तुम्ही एक नंबरचे तोते आहात, एक नंबरचे अंडे आहात. तुमच्या डोक्यात अंड्याबरोबरच शेण भरलेलं आहे, म्हणून तुम्ही माझे व्हिडिओ बघता, म्हणजे माझे जे बरका बिजुरीचे व्हिडिओज आहेत ते तुम्ही बघता. आणि तुम्ही आहात, तुमच्यासारखे तोत्या लोक या जगात आहेत, म्हणून माझ्यासारखी महातोत्या व्हिडिओ बनवते. आणि तुमचे यासाठी खूप 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 आभार, म्हणजे खरंच खूप कृतज्ञता मी व्यक्त करते. खूप कृतज्ञ आहे मी, इतकी कृतज्ञ की कृतज्ञता व्यक्त करता करता मी कधी कृतज्ञ बनली ते माझं मलाच कळलं नाही आणि तुमच्या जीवावर उठली. मी माझ्या आजारपणातनं उठली, पण माझ्या आजारपणाच्या बदल्यात मी तुमच्या जीवावर उठली आहे. आता कसं काय ते मी तुम्हाला नंतर सांगणारच आहे. आधी मला सगळ्यात आधी काही गोष्टी क्लिअर करायच्या आहेत. हे माझ्या अंड्यांसाठी नाही आहे, हे जरा वेगळं आहे. मला ॲक्च्युली कोणाला तरी सुनवायचं आहे खरं तर, पण मी ते डायरेक्टली नाही सुनवू शकत, कारण माझ्या डांगीत तेवढा दम नाही आहे. नाव घेऊन तर नाहीच नाही, कारण मग व्ह्यूज जातात. तिच्या नावावर मी व्ह्यूज लाटणार, पण माझे व्ह्यूज कोणाला नाही गेले पाहिजेत. तर मी इतकी शाणी आहे, पक्की शाणी आहे. तर तुम्हाला तर माहितीच आहे की ब्लास्टर क्लासमध्ये मी कसं ह्या सगळ्या गोष्टी मी ब्लास्टर क्लासमध्ये वेळोवेळी सांगत असते आणि त्या मी स्वतः पण अवलंबत असते. मी एक काट्याने काटा काढणारी बाई आहे. मी अतिशय कृतज्ञ आहे. मी फक्त कृतज्ञता म्हणते, पण कृतज्ञतेच्या मागे ॲक्च्युली मी कृतज्ञता असा माझा म्हणण्याचा उद्देश असतो. मी नेहमीच कृतज्ञ राहिलेली आहे. पाहिजे तर तुम्ही मावसाडला विचारू शकता. मावसाड तुम्हाला माहितीच असेल. तर तिच्या नावाने मी खूप आधी व्ह्यूज खाल्ले, तिच्याशी दोस्ती करून, तिच्याबरोबर व्हिडिओ छापून, आणि मी कशी मैत्रिणी दाखवून, आणि सगळ्यांच्या इथे आवर्जून हजेरी लावून. जेव्हा पूर्वी लोक जे हे DBS आमचे जे आहे ना संघटना, तर या संघटनेचे लोक जेव्हा मीट अँड ग्रीट घ्यायचे ना, आता ती एक बाई आलेली आहे त्याच्यामुळे सगळ्यांची फाटलेली आहे आणि आता कोणी धजावत नाही. पण तेव्हा असं काही नव्हतं आणि सगळ्यांचा तोत्यापा सरेआम खुलेआम चालू होता. तेव्हा हे मीट अँड ग्रीट घ्यायचे, तेव्हा मी भिका मागून तुमच्यासारखे तोत्या भक्त गोळा केलेले आहेत, कारण आमचे सर्रास सगळे तोत्या भक्त आहेत. आणि लांब जाण्याचं तर मग जास्त मी क्राऊड एकदम पुल केलं, असं सगळं येडा बनवून लोकांना, कारण पांडूचा दांडू काय बाबा होतच नव्हता. तर त्याच्याबद्दल पण मी तुम्हाला सांगणारच आहे. पांडूचा दांडू कसा सरळ होत नाही, आणि मग आम्ही काय केलं, सरळ व्हायला लागला तर एकदमच सरळ व्हायला लागला, आणि मग त्याच्यासाठी मला काय काय करावं लागलं ते पण मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. तर आधी आपण मेन मुद्द्यावर येऊया. तर मला सगळ्यात आधी हे सांगायचं आहे की इथून पुढे कुठलेच तुम्ही व्लॉग बघू नका, कारण ह्यामुळे तुम्ही नाही का, तुम्ही अजून येड्या राऊंड सिद्ध होणार. माझे कुठचेच तुम्ही व्हिडिओ बघू नका. बरका बिजुरी जे पण काही व्हिडिओ टाकेल तर ते अजिबातच बघू नका, कारण जितके व्हिडिओज तुम्ही हिचे बघणार तितके तुम्ही अजून तुम्ही कसे अंडे आहात हे पुन्हा सिद्ध होणार. आणि हे त्रिवार सत्य आहे, कारण ही तुम्हाला एकदम वेगळ्या लेवलवर येडा बनवत असते. आता बघा, हिने आता जो विषय मांडला होता आणि जे काही बसली होती सांगायला, तर त्या विषयाला हिने पूर्ण कलाटणीच देऊन टाकली. विषय वेगळाच होता, मुद्दा वेगळाच होता, पण हिने कसं सिंपथी गेन केली, आणि मी कशी चांगली, आणि मी कशी एक चांगली मुलगी आहे, आदर्श मुलगी आहे, आणि मी सगळं कसं स्वबळावर केलं आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केला. आणि लोक कसे तिच्या आईच्या जीवावरच उठलेले आहेत, आणि आईला कसं वाटेल तसं बोलतात, आणि कसं काय म्हणजे हे एक मुलगी कसं खपून नाही घेऊ शकत. आणि साहजिकच आहे, हे कोणालाच आवडणार नाही, पण विषय तो नव्हताच. पण हे इतके पडलेले आहेत ना, इतक्या खालच्या दर्जाला गेलेले आहे ही बाई, की ही कुठलाही विषय असा फिरवून आणि आपल्या कुठल्याही स्वतःच आईला विकायला काढलं हिने, स्वतःच आईच्या नावावर मलई खाऊन व्ह्यूज छापायला बघितले. मूळ मुद्दा काहीतरी वेगळाच होता, पण हिने काहीतरी तो फिरवला एक गुंडाळ्याला. मी बोलली काय तुम्हाला की सगळीकडे जाऊन या बाईने सगळं पाणी प्यायलेली आहे, आणि सगळं कसं बरोबर लाटलेलं आहे, आणि सगळ्यात चलाक सगळं काही हे म्हणजे इथली जे आहेत ना इकडचे येड्या राऊंडचे
देशी आपले देशी DBS त्याच्यामधली ही एकदमच गोगलगाय पोटात पाय आहे. त्या दिवशी मी तुम्हाला सांगितलं इंटरनॅशनल गोगलगाय पोटात पाय आणि आज आहे आपली नॅशनल गोगलगाय पोटात पाय. तर जरा चांगल्या शब्दात बोलायला सांगितलं आहे. तर माझी तर शब्द समृद्धी खूप आहे, माझ्याकडे शब्द संपत्ती खूप आहे. आणि जसं हिने वारंवार म्हटलं आहे की खूप चांगलं भाषेवर प्रभुत्व आहे आणि तुम्ही असे जाणले जाता आणि ही भाषा. तर ठीक आहे मग ताई नाही बरखे मी वेगळी भाषा वापरते. बघ तुला कुठलं सूट होतं आहे, आवडलं नाही का तुला? लोचा झाला रे झाला, कोण नाही कोणचा आणि सगळाच आहे लोचा. हां ते नाही आवडलं तुला तर आपण काहीतरी वेगळं वापरूया. तर मी तुला ऑप्शन देते, बघ तुला कुठला चांगला वाटतो आहे ते. तर आपण काय म्हणूया, काय गोची आहे का, काय लफडा आहे का, काय भानगड आहे का, काय अडचण आहे का, काय झोलझपाट आहे का? तर आता बघ कुठचं चांगलं वाटतं ते मला सांग. जो आवडेल ते तर मग नेक्स्ट टाईमपासून तोच वर्ड यूज करेन मी. तर आता मी तुला एवढे सगळे शब्द सांगितलेले आहेत आणि ह्याच्यावरूनच सिद्ध होतं की माझी भाषा खूप समृद्ध आहे आणि माझ्याकडे खूपच जास्त शब्दसंपत्ती आहे. तर बघ पुन्हा एकदा तुला मी सगळे शब्द सांगते. लोचा, लफडा, गोची, भानगड, अडचण आणि झोलझपाटा. याचं बघ जरा कुठलं तुला म्हणजे गवळण मातोश्रींना सूट होतं. तर गवळण मातोश्रींना जे सूट होईल, आता मी त्यांचं नाव पण गवळण मातोश्री ठेवते म्हणजे थोडं कसं जास्त ह्याच्याने आदरार्थी बोलल्याचं होईल ना. नाही आवडत ना तुला आई आई म्हटलेलं, तर ठीक आहे आपण तुझ्या आईला आई नको म्हणूया, आपण त्यांना गवळण मातोश्री म्हणूया. किंवा मग मातोश्री 2.0 बनवूया, नाही बायको 2.0 बनवूया का? हां हे कसं वाटतंय की त्याची पण आता वेगवेगळी शब्दावली सांगू तुला, त्याची पण वेगवेगळी नावं असं असतात ना. आई देवाच्या जागी असते, आता देवाची कशी वेगवेगळी नावं असतात, खूप सारी आपले नामावली असते की नाही, तसं मग आपण आईची वेगळी नावावली करूया का? मग त्यातलं पण तुम्हाला सांगशील का सिलेक्ट करून का तुला काय आवडतं? मंडळी तुम्ही सजेस्ट करा की कुठलं नाव आपण देऊया. असं आपण भाजीवाल्या काकूंना भाजीवाल्या काकू दिले, टॅटूवाली बाई दिले, टॅटूवाली मम्मी. तर तसं आता आपण ह्यांच्या मातोश्रींना काय नाव सूट होतंय तर ते आपण म्हणजे सांगा मला, कारण यांना नाही आवडत आई आई म्हटलेलं. तर तुम्ही मला सांगा की काय नाव देऊया आपण, मग आपण सगळ्यांच्या विचाराने आपण ते नाव ठरवूया. तसं पण आम्हाला वर्षभर नाव ठेवायला लागतं. आम्ही म्हणजे बारसा आणि बड्डे एकाच दिवशी करतो, तर नावाच्या बाबतीत खूपच चूजी आहेत. तर तुम्ही मला सांगा की कसं काय, म्हणजे आता काय तुम्ही पण दाखवा तुमची शब्दसंपत्ती किती समृद्ध आहे. तर मग तुमच्या शब्दसंपत्तीतला आपल्याला जो वर्ड आवडेल, जो चांगला वाटेल ह्यांच्या मातोश्रींसाठी तो आपण त्यांना ठेवूया. तर ह्यांनी जसं सांगितलं ना की सासरी का नाही गेली, ती इथेच का आहे आणि ती इथेच का राहते आणि एका मुलीने सांभाळायचं नाही का आणि मुलीचं कर्तव्य नाही का? जर मुलगी एवढी समर्थ असेल तर का नाही तिने सांभाळायचं? तर ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी देणार आहे. पण आता बस झालं, मला वाटतं मी हिच्या भाषेत बोलणं आणि हिच्या त्या टोनमध्ये आणि हिच्या त्या लयमध्ये बोलीभाषेमध्ये बोलणं लय झालं, तुम्हाला पण कंटाळा आला असेल. तर मी आता नॉर्मल माझं आपलं बनवते आपलं पॉडकास्ट असतं तसं, कारण मला हे पॉईंट क्लिअर करायचे आहेत. पॉईंट टू पॉईंट पॉडकास्ट असणार आहे, नीट आहे का, अजिबातच चुकवू नका, कुठलाही पॉईंट मिस करू नका. आता तू ना खूप प्रश्न विचारलेस बरखे, आता प्रश्न मला विचारायचे आहेत. तर त्या प्रश्नांची पहिले तू उत्तरं दे आणि नंतर मग आपण पुढचं तुझ्या प्रश्नांची उत्तरं मी देईन. मुळात प्रश्न हा नव्हताच मुळी की तुझी आई तिथे का राहते आणि ते पटत नाही आम्हाला आणि का राहते, कुठल्या मुलीने सांभाळू नये आणि असं तसं, हे आम्ही म्हटलेलंच नाही. तुझ्या आईला तू ठेव, नाही तर तू तुझ्या आईकडे जाऊन राहा. पण तू जे काही दाखवतेस, कधी कुठली गोष्ट काहीतरी दाखवते, मग स्वतःच्या सोयीप्रमाणे मग ते डिलीट होतं किंवा स्वतःच्या सोयीप्रमाणे काही गोष्टी सांगितल्या जातात, मग काही गोष्टी नंतर मग विचारू नका आणि मला असले प्रश्न हे करू नका आणि मग तुम्हाला असं कसं नाही वाटत, असं कसं बोलू शकतात आणि मग त्याच्यावरती लोकांनाच उलटं बोलायचं. हे बघ, तू सोशल मीडियावर आहेस, तू सोशल मीडियावर ज्या गोष्टी दाखवल्यास आणि अचानकच त्या गोष्टीमध्ये काहीतरी वेगळं वाटायला लागलं आणि तू ते म्हणशील की आता मला विचारू नका, ह्या बाबतीत मला उत्तर नाही द्यायचं वगैरे, तो ये ना चाल दे. हां असं नाही चालत, आमच्या इथे असं नाही चालत. जेव्हापासून मी आले आहे ना, नाही, जे तुम्ही दाखवलं आहे त्या गोष्टीची रिस्पॉन्सिबिलिटी तुम्हाला घ्यावीच लागेल. तर तू आधी मला सांग, सगळ्यात आधी तू तो व्हिडिओ डिलीट का केलास? मेरी दो दो माँ, माझ्या पप्पाची दुसरी बायको, तो व्हिडिओ डिलीट का केलास? सांगितलं, दाखवलं, मग ती इथेच राहते, मग आम्ही गोण्या गोविंदाने राहतो. हां आणि ही कुठली भाषा, तू दुसऱ्यांची भाषा काढते. तू काय टायटल दिलं? मूर्खाला जोड्याचा मार.
हां, शाण्याला शब्दाचा आणि मूर्खाला काय जोड्याचा मार. अगं तुला पांडू मारतो का जोड्याने? लायकीच तुझी ती आहे जोड्याने खाण्याची. कसले मारतो? कोल्हापुरी मारतो की कुठली लखानीची पायताण काढून मारतो? ही असली मेंटॅलिटी, ही असली भाषा, हेच शिकवलं तुला? हेच ते बोलते का तुमच्या मातोश्री गवळणी थ्रू? ह्या म्हणी शिकवल्या तुला? अगं शहाण्याला शब्दाचा आणि मूर्खाला दांडूचा म्हणजेच काठीचा मार असतो. हे कुठलं आलं? जोड्याचा म्हणे. बरोबर, पांडूची काठी त्याच्याच डांगूमध्ये बसत असेल ना, तो दुसऱ्याला काय म्हणून तो पायताण आपलं काढून झोडत असेल तुला, म्हणून दुसऱ्यांना असं बोलतेस. आणि इतकीच जर बरोबर होतीस तर मग टायटल का चेंज केलंस तू व्हिडिओचं? हां, आता कुठून चुलती आली घुसली त्याच्यामध्ये? त्या दिवशी तर नव्हती चुलती, मिसलीड करून घेतलं, व्ह्यूज छापून घेतले आणि मग टायटल सरळ केलं. हां, नंतर त्या डॉक्टरच्या ह्याच्या बाबतीत पण ते मेडिसिनल काय ते सांगते, ते मेडिसिनल पण नाही, काहीतरी भलतंच सांगते, त्या विषयावर येणारच आहे मी. तर ते काहीतरी देते, त्याच्यामध्ये पण डॉक्टरांच्या सल्ल्याने करा ते टायटलमध्ये टाकलं. हे तू बदल केलेस याचाच अर्थ तू चुकली होतीस आणि तुलाच आता जोड्याने हाणली पाहिजे. आणि त्याचा बंदोबस्त मी करणारच आहे, अशी नाही तर तशी. शब्दाचा नाही, आता तुला मी मोठा मार देणार आहे, कळेल तुला लवकरच. स्वतःच्या आईला बोललं तर एवढं झोंबलं, पण कोणाचं कोण काय त्याच्या टाळूवरचं मेलेल्याच्या अर्ग बाई जरा तरी लाज बाळग. त्या मेलेल्या चुलतीच्या टाळूवरचं लोणी खाल्लंस, तिला विकलंस, तिचं जे काही मरण होतं त्याचा काही संबंध नसताना तुला काही वाटलेलं नव्हतं, फक्त काहीतरी विषय नव्हता म्हणून त्या चुलतीला घेऊन आली आणि मिसलिडिंग टायटल दिलं. तुझं टायटल चुकीचं होतं म्हणून तुला अशा कॉमेंट्सचा सामना करावा लागला. कारण तुझी आई गेलं वर्षभर झालं जागची हालत नाही आहे. तर काय माहिती आता कोणाला काय झालं आणि कोणाला काय नाही झालं. सरळ टायटल देत जाणार आहे बाबा. आणि मुळात असे विषय घेताच कशाला ज्याचा तुमच्याशी काही संबंध नाही, ज्याच्या इतर लोकांशी काही घेणं देणं नाही, कशाला उगाचच. आणि मग लोकांनी तुला जर विचारलं की तुझी आई का नाही गेली, एवढं तू तिच्यावर व्ह्यूज छापले, हां खाल्लंस ना, म्हणजे परत परत बोलायला मला आता कसं तरी वाटतंय. पण तुम्हाला खाताना नाही लाज वाटली? असंच खाऊन असंच मड्यावरचं विकून विकून पोसतेस ना तुझ्या आईला. मोठ्या पोसायच्या गोष्टी करत होतीस. जर एखाद्या बाईची मोठी जाऊ गेली तर त्या बाईने जी इतकी गावाकडची आणि इतकी एकदम रीतीभाती पाळणारी आहे तर तिने जायचं नाही. उद्या हेच जर तुमच्या बाबतीत झालं, उलटं झालं असतं तर तू खपवून घेतलं असतंस? हां, तू तर खपवून घेशीलच ग. पैशासाठी काहीही करशील. पैशासाठी तुला चालेल, म्हणजे कोणी या नका येऊ त्याच्यावर व्हिडिओ छापायला मिळेल की कसे आमचे चुलता चुलती आलेच नाहीत, आमच्या घरी असं झालं आणि चालता चालता गेली आणि आमची चुलतीच आली नाही. पण त्यांचं नाही ना गं चॅनल, म्हणून ते तुमची रियालिटी नाही दाखवू शकत. म्हणून लोकांनी विचारलं, जे दिसतं त्याच्यावर लोक प्रश्न करतात, मनाचं नाही. त्यांना माहिती नव्हतं की तुझी चुलती गेली आहे की पुलती गेली आहे की आणि कुलती गेली आहे की घरची गेली आहे की बाहेरची गेली आहे. तू टायटल दिलं, त्यांना प्रश्न पडला, त्यांनी तुला विचारलं, नंतर त्यांना कळलं की तुझी चुलती गेली आहे. तर मग त्यांनी हा प्रश्न केला की एवढं घरातलं म्हणजे तुमच्या एवढे क्लोज व्यक्ती गेलेली असतानाही तुझी आई का नाही गेली, तर काय चुकलं? त्याच्यामध्ये हा कुठून प्रश्न आला की तुझ्याकडे का राहते आणि हे काय करते? वेगळाच अँगल द्यायचा, स्वतःच काहीतरी स्टोरी कुकअप करायची, स्वतःची कुत्सित मनोवृत्ती दाखवायची आणि लोकांना वेटीस धरायचं आणि सांगायचं की लोक बघा मला कसे बोलले, मी किती गो बाई, मी नाही त्यातली आणि कडीला वातली. माझा दुसरा प्रश्न हा आहे, काय झालं तुझ्या छातीचं? हां, इतके दिवस छाती छाती छाती, माझी छाती दुखते, माझं असं होतं आहे आणि पस येतोय आणि ऑपरेशन झालं, ह्याव झालं त्याव झालं, मग आता जोर आला का एकदम? हां, मला डॉक्टर बाईंनी सांगितलं जा जा जा, त्यांचे रिपोर्ट आले, त्या म्हणाले तू जाऊ शकते. मला आज इतका आनंद झाला, इतका आनंद झालाय. आणि तेव्हापासून नाव नाही. हां, तुझी सासू मोठ्या मोठ्या गप्पा ठोकत होती, आता त्या डॉक्टरचे काय, मग आता बरं झाल्यावर आभार नाही मानायचे, ते नाही शिकवलं, ती नाही संस्कृती, ते नाही तुमच्यामध्ये तेवढी जाण नाही तुम्हाला. कृतज्ञ म्हणे, कृतज्ञ बाई आहेस तू. आता आण ना तुझ्या सासूला, का पाठवतो स्क्रीनशॉट काढून डॉक्टरपर्यंत काय बोलत होती ते उरफाटे कुठले. काही झालं नव्हतं तुला, आणि झालं होतं ना तर तुला जर त्याच्यातनं बाहेर काढलंय ना तर वचा जे बोलत होते ना, त्यांना नावं ठेवत होते, त्याच डॉक्टरने तुला बाहेर काढलंय. तर माफी माग, नाक घास, समजलीस? बहुतेक तुझ्या सासूला ह्याचा राग आला असेल की तुला वाचवली.
म्हणून म्हणून आता ती भांडायला जाणार होती वाटतं, की अरे यार काहीतरी झालं होतं हिला आणि कशाला या डॉक्टरने हिला बाहेर काढली ही दुसऱ्यांना मरवायला. आता बसून दुसऱ्यांना मरवायचे व्हिडिओ बनवते असली बाई, असल्या सुनेला. म्हणून तिचा जीव वर खाली होत होता. मग काय होत नाही म्हणून निघून गेली वाटतं. जाऊ दे आता, आहे ही आपल्या डोक्यावर बसून राहणार, कुठे जायची नाही. वाचवली हिला, आता काय करायचं बया. नेक्स्ट क्वेश्चन. खूप मोठ्याने बोलत होती ना की तुम्ही पोचताय का माझ्या आईला. जे लोक असे जे म्हणताय ज्यांना इतकं पोटात दुखतंय तर त्यांना मी हे सांगू इच्छिते की माझ्या आईची जबाबदारी घ्यायला मी समर्थ आहे. तुम्ही तिला खाऊ घालत नाही आहात की तुम्ही तिला पोसत नाही आहात हे सगळं बोलायला. तर मला तुला हे सांगायचं आहे, अगं बाई तू ज्यांच्या अंगावर वचवचा ओरडतेस ना, जे काही बोलतेस ना, तेच पोचतायत. तुझ्या आईलाच नाही, तुझ्या अख्ख्या खानदानाला पोचतायत. ज्या उड्या मारते, ज्या गमजा मारतेस आणि ज्या गोष्टी करतेस ना ते त्यांच्याच जीवावर करतेस. त्यांनाच काय सांगते. तुझ्या दांडूचा स्वतःचा तरी भागवण्याचा खर्च आहे का लायकी त्याची. नेहमी रडत असतो, नाही पगारच नाही पुरत, माझा पगारच नाही पुरत, भैया ना. भैयाकडे हात पसरायला लागले असते. भैयाला तर कर्जबाजारी करून ठेवला या बाईने आणि आता सांगते मी जबाबदारी घ्यायला समर्थ आणि तुम्ही पोचता का. हो, आम्हीच पोचतो. आम्ही बघतो, आम्ही व्ह्यूज देतो आणि जे पण लोक ज्यांना तू बोलत होतीस, टार्गेट करत होती, ते लोक तुला बघतात, बघूनच कॉमेंट करतात आणि त्यांच्या व्ह्यूजमुळे तुझ्या घराचा खर्च निघतो. तर पण निकल ऑडियन. नेक्स्ट पॉईंट की जर आपण विचार नाही करत, तुम्ही इतक्या घरातनं येता आणि जर तुम्ही इतके सुशिक्षित आहात आणि स्वतःला म्हणता आणि किती मी हुशार आहे हे सगळीकडे तुम्हाला सगळ्यातलं सगळं कळतं, तर तुम्हाला एवढं पण नाही कळत का की कोणाशी कसं बोललं पाहिजे आणि कसं एखाद्या व्यक्तीबद्दल बोलताना कसं शब्द वापरले पाहिजेत, जरा तरी सेन्सिटिव्हिटी बाळगली पाहिजे. तर मला इतकं वाईट वाटतंय ना. आणि कसं म्हणजे म्हाताऱ्या माणसाला, एका वयोवृद्ध व्यक्तीला जेव्हा अशा गोष्टी त्याच्या कानी पडतात तर त्यांना कसं त्यांच्या मनावर परिणाम होतो. म्हणून मी आता तुम्हाला माहिती आहे मंडळी, मी बाहेर येऊन व्हिडिओ करते फक्त आणि फक्त ह्यासाठी की मला अजिबातच त्रास झालेला माझ्या आईला बघवणार नाही आहे, म्हणून मी बाहेर येऊन व्हिडिओ करते. अच्छा, हो, बाहेर येऊन व्हिडिओ करते. मग तुझी आई कॉमेंट कुठल्या वाचते. हां, तू म्हणत होती ना कॉमेंट वगैरे करताना विचार करत जा, मग एखाद्या व्यक्तीने त्या कॉमेंट वाचल्या तर मग तिला कसं वाटेल. म्हणजे तुझी आई तुझे व्हिडिओ बघते, ऑब्व्हियसली ती बघतच असणार, कारण तेवढं हे लोक स्वतःच अर्धे जास्त पूर्ण अख्खी फॅमिली त्यांना हे करत असते. यांचे फालतू व्हिडिओ, थुकरट व्हिडिओ हे घरच्या घरीच 10 वेळा लावून बघत असतात. सो हिची आई बघतच असणार. तर तू बाहेर येऊन बसली काय म्हणून काय तू तो व्हिडिओ प्रायव्हेट करणार आहे. प्रायव्हेटली टाकला नाही ना, पब्लिक टाकला ना, छापलेस ना आईवर. हां, टॉपिक काढून मातोश्री बाबा, मातोश्री काय गवळणवाल्या मातोश्री. तर गवळणवाल्या मातोश्री वर व्हिडिओ छापलास तू तर तो पब्लिक केला ना, मग तुझी आई बघणार ना. मग काय येडा बनवते, भक्तांना येडा बनवते. देन ना अशी रट्टे. तर पांडूचा चालत नसला माझा चालतो. माझ्याकडे दांडू. ए चिंटू आण रे, आण इकडे. सोलणार आता. जास्त बोलू नकोस. अशी म्हणजे ही बाई इतकी खोटं, इतकं काही म्हणजे येडा समजते. हिचा पब्लिक असेल येडा, पण तू कोणाशी पंगा घेतला ना लक्षात ठेव. काय तर म्हणे कर्माच्या गोष्टी करतात. तुम्ही म्हणता की कर्मा असतो, कर्मा फिरून येतो. तर हे तुम्ही पण लक्षात ठेवा की कर्मा फिरून येतो. तर तुम्ही जे करताय ना ते तुमच्याकडे पण फिरून येणारच आहे. हो, मला माहिती आहे. आणि मी जे आहे ना, मीच आहे कर्मा. तुमच्या DBSच्या 5वीला पूजली मला, म्हणून मला पाठवलं आहे. तसं आता सध्या तुमचा कर्मा तुम्ही भोगून घ्या. माझ्यावर येईल तर मी माझं करेल. ओके, तुम्हाला नको सांगू वरखे. आता आली रे, आली तुझी बारी आली. मी सगळ्यांना नेहमीच सांगते बाबा मी देवदूत आहे. हां, तुम्हाला तुमची रिॲलिटी दाखवायला मला पाठवलं. मला काय सांगता कर्माच्या गोष्टी. माझा कर्मच करते मी. हा माझ्याच कर्माचा फेर आहे. म्हणून मला हे भोगावं लागते. तुमचे व्हिडिओ बघून तुम्हाला सांगावं लागते काय करा काय नका करू आणि काय तुमच्यावर बोलावं लागते. टॉर्चर आहे, टॉर्चर. हाच माझा कर्म आहे. अजून काय कर्मा, अजून काय. तू तुझं सांभाळ, तू तेरा दे. आणि नेक्स्ट आहे ना, खूप कॉमेडी पॉईंट आहे मंडळी. आधीच हसून घ्या. झालं हसून. आता मी तुम्हाला सांगते नेक्स्ट पॉईंट. काय तर म्हणे
तुम्हाला तर माहितीच आहे माझा भाऊ आणि माझं वडील किती सक्षम आहेत. माझे वडील पण एकदम सक्षम आहेत त्यांच्या बायकोला पोसायला, आणि त्याच्यामुळे ना कोणीच काही असं बोलूच नाही. आणि मला खरंच कळत नाही, अशाही विचाराची माणसं असतात आमच्याकडे. बाबा असं कोणीच नाही, अशा विचाराचं कोणीच नाही. आम्ही खूपच पुढारलेल्या विचाराचे आहोत, आणि असं कोणीच विचार नाही आमच्याकडे. सगळे मॉडर्न विचाराचे आहेत, मॉडर्न विचाराचे आहेत, खूपच मॉडर्न विचाराचे आहेत. ते तर माहितीच आहे, 2 बायका फजिती आहे का. म्हणूनच तर म्हणजे पहिल्यापासूनच एवढे उच्च विचारसरणी आहे ना, काय विचारूच नका. आणि ऑफकोर्स म्हणजे मी कुठे मी म्हटलंच नाही की नाही तुझं वडील बघू शकत. परमपूज्य पिताश्री, बाबा वडिलांना वडील म्हणाले तरी रागवायची बाई, नको. परमपूज्य पिताश्री बघू नाही शकत. अरे 2 बायकांना सांभाळलंय, हे खाऊचं काम आहे काय? मग ते सांभाळू शकता, मी असं कसं म्हणू शकते? नाही रे बाबा, तो बा मी अजिबातच असं म्हणालेली नाही. सांभाळू शकतात. इथे एक हँडल होत नाही, त्यांनी 2 हँडल केले आहेत. मग आत्ता त्यांना होत नसेल म्हणून म्हटलं असतील जाय तिच्या कर्माचा फेरा असेल, आता काय म्हणावं ना. असू शकतं, आता कर्मा की बात आहे. बाय द वे, जेव्हा मी असं म्हटलं होतं की असं कसं की ती तिथे गेली आणि तरी एकाच गावात राहून पण भेटले नाहीत किंवा हिचे वडील आले नाहीत भेटायला, तर मला अजिबातच असं म्हणायचं नव्हतं की यांच्या वडिलांच्या. आणि हां, मी ते मेन्शन केलेलं की प्रत्येक वयाच्या वेगवेगळ्या गरजा असतात, तसं उतार वयातही जास्त गरज असते उलट, असं मी म्हटलं होतं. तर म्हणजे आता तुमचं ते घाणेरडे विचार आहेत आणि तुम्ही ती एकच गरज तुम्हाला माहिती असेल तर तो माझा प्रॉब्लेम नाही आहे ना. आता जिथे या आपलं जे पॉडकास्ट उतार वयातील बायका ऐकत असतील त्यांनी सांगा की उतार वयात एका कपलला एकमेकांची गरज असते की नाही. आणि ह्याच्यामध्ये जर मी असं म्हणाली की उतार वयामध्ये नवरा बायकोला नवऱ्याची, नवऱ्याला बायकोची जास्त गरज असते, म्हणजे असं नाही की तरुण वयात नसते. तरुण वयातल्या वेगळ्या गरजा असतात, पण तरुण वयात आपण ते थोडंफार मॅनेज करू शकतो, पण उतार वयात तेही नाही होत. शरीराने आपण थकलेलो असतो, आपली कामं आपलं आपण म्हणतो ना, आपण थकून जातो. एवढं आयुष्यभराचं सगळं जे कष्ट काढलेले असतात, तर तो थोडा निवांत वेळ हवा असतो, त्या उद्देशाने माझं म्हणणं होतं. आणि बाकीही आपल्या शरीराच्या तक्रारी असतात, कुरबुरी असतात, त्यासाठीही. सो तेव्हा आपल्याला खरी आधाराची गरज असते, आणि तो आधार आपल्या पार्टनरपेक्षा जास्त कोणी चांगल्या प्रकारे देऊ शकत नाही. मुलं आहेत, मुलांचा रोल वेगळा असतो. मुलांच्या जागी असतात, नवऱ्याच्या जागी असतो, बायकोच्या जागी असते. अग्री करता की नाही तुम्ही मला कॉमेंटमध्ये सांगा. आणि ह्याच्यामध्ये मला अजिबातच वाटत नाही की मी काही चुकीचं बोललेली आहे. ह्यांनी तर काहीतरी बागबान पिक्चरची स्टोरी जास्त मनावर घेतलेली दिसते, बागबान करून ठेवलेलं आहे. तर मला इतकंच होतं की असं इतकं काय म्हणतात, वितुष्ट काय म्हणजे शब्द मी बरोबर वापरते का मला माहीत नाही, इतकं म्हणजे असं दुरावा तेव्हाच येतो जेव्हा काहीतरी मेजर असेल प्रॉब्लेम. नाहीतर अजिबातच एकमेकांचं तोंड बघत नाहीत, एका गावात येऊन पण एकमेकांना भेटत नाहीत. म्हणजे ना हिच्या वडिलांना वाटतं हिच्या आईला भेटावं, हिच्या आईला वाटतं हिच्या वडिलांना भेटावं. हे मला वियर्ड वाटलं. आता शब्द ताई सांगणार आहेत, त्याच्यामुळे मी आता कुठलाच शब्द इथे यूज करत नाही आहे. ताईंनी कन्फर्म केलं की मग आपण बघू काय म्हणजे लोचा बोचा काय बोलायचं ते. आणि ही बाई ब्लास्टर क्लास चालवणारी, हिला साध्या टर्म पण नाही माहिती यूट्यूबच्या, आणि ब्लास्टर क्लास चालवते. काय तर म्हणे, ह्याच्या पुढे मला आता अशा कमेंट आल्या तर मी ठरवलेलं आहे, मी डायरेक्ट हाईड फ्रॉम करणार आहे. हाईड युजर असतं ते. हाईड फ्रॉम काय असतं, तरी एवढे कट लावते म्हणून बरं आहे. ते कट लावते त्याच्यात पण काय बघून घेत नाही, तरी ते माती खायचं ते खातेच. आले मोठी मास्तरीण, म्हणजे मास्तरीणचं दांडू येऊन देणार तुला आता फटके कडकवर. याच्या पुढे कोणी बोललं तर खबरदार, आणि मी उत्तर देणार आहे, आणि मी उत्तर द्यायला समर्थ आहे. मी गप्प बसणार नाही, आणि मी माझ्या आईला इथेच ठेवणार. गवळणवाल्या काकूंना मी इथेच ठेवणार. कोण रोखतंय बघूया. अगं बाई ठेव, आम्हाला नको आहे तिथे. तुझे परमपूज्य पिताश्री पण मला दुआ देत असतील, ते म्हणत असतील अगं बरं झालं पाठवणार होती, पण तू हिला असं हे केलंस ना की ठेवून घेते तिला, तिथेच राहू दे. तर ठेव हां तू. आणि राहिला प्रश्न त्या धमकीचा, टिचकी ऐकली का मंडळी? टिचकी होत्या, खिशात घालायचं आणि फुटायचं, समजली ना? हां, ते चड्डीवाले नखरे मला नको दाखवूस की मी उत्तर देणार आणि ते. ठीक आहे, चल, चॅलेंज एक्सेप्टेड. तू मला उत्तर दे, मी तुला उत्तर देते. बघूया कोणाचं उत्तर एकदम मस्त मज्जा येणार.
तर मंडळी, माझा आज दिवस प्रचंड प्रचंड म्हणजे प्रचंड वाईट गेला ना. कळलं ना. खोटेपणा करणार ना अजून वाईट जाणार, हे लक्षात ठेव. तो सुधर, वेळ राहता सुधर. तुला स्वतःला माहिती आहे काय उद्योग करतेस आणि काय किती येडा बनवतेस. जितकं लोकांना येडा जास्त बनवणार ना तितकं मी आता तर मी एकदम डोळ्यात तेल घालूनच बघते. आता पुढचा पॉईंट मी घेतेच आहे. तुझं समर्थन नवरा ना कसा भिका मागतो ते बघ. हां, काय तो म्हणे की नेक्स्ट वीकपर्यंत आमचे किती फॉलोअर वाढणार. आमचं सिरी म्हणतो की आमचे कधी होणार मिलियनमध्ये. मिलियनमध्ये ठगव ना, अजून ठगव. मग तुला मिलियनपर्यंत तुला पोचवणारच बघ तू. हा मोठा म्हणे की मी तुझं चॅलेंज एक्सेप्ट केलं ना, आता तू माझं चॅलेंज एक्सेप्ट कर. चल बरखे, हे सगळी फालतूगिरी बंद कर आणि एवढी धमक आहे ना तुझ्या पांडूमध्ये, करून दाखव. त्याच्या जीवावर उडून दाखव. आले मोठी शहाणपणा सांगते. साधे एक काहीतरी फॅमिली प्लॅनिंगचं नाही यूज करता येत पांडूला, आणि पांडूच्या दांडूला आता प्रॉब्लेम लागत नसेल बरोबर, म्हणून मग हिला करावं लागतं. आणि ही सगळीकडे बोंबा ठोकत सुटली आहे आणि लोकांना फसवत सुटली आहे. अगं बाई, जरा लाज बाळग. काय आपण प्रमोट करतो, आपण पैसे घेतले आणि पैशासाठी इतकं विकलेलं, आणि तू लोकांना अक्कल शिकवते. तू मला शिकवणार काय बरोबर काय चुकीचं. हां, हे करताना तुझा कर्मा कुठे जातो. कर्माच्या गोष्टी मारतेस ती. हां, कुठे जातो. आणि तुझ्या कर्मा तुझ्यावर ह्या गोष्टीचा असा भोवून येणार ना तुला ना, म्हणजे कुठेच काय. आता मी म्हणजे इतकं वाईट, इतकं कसं काय कोण असू शकतं. कोण अजिबात विचार करत नाही दाखवताना, त्या गोष्टीची आपल्याला माहिती नसताना. एका बाईने हिला कॉमेंट केली होती की हे चुकीचं आहे, अशा गोष्टीमुळे वंध्यत्व येतं, ह्याचे साईड इफेक्ट्स भयंकर आहेत, जीव जातो कित्येक बायकांचा. तर या बाईने लिहिलं होतं की ठीक आहे, ह्याच्या पुढे मी नाही करणार. मला माहिती नव्हतं, मी स्वतः ही गोष्ट यूज केलेली आहे, ही गोळी मी यूज केलेली आहे आणि मला असं नाही एक्सपिरियन्स आला, म्हणून मी लोकांबरोबर शेअर केला. अगं बाई, हे सगळं असं कोण सांगतं. आणि ह्याच्या पुढे म्हणे मी असं नाही, असं असेल तर मी नाही करणार. पण नाही करणार नाही, तू जे आत्ता केलंयस ते त्याचं काय, जे आहे ते डिलीट कर. इतकं तुला जर वाटतं ना, इतकी सच्ची आहेस ना, डिलीट कर ते व्हिडिओ. लोकांच्या जीवावर बेततेस तू. लोकांच्या जीवावर जीव घ्यायला निघाली आणि काय त्यांचं काय झालं, त्यांना उद्या मुलं नाही झाली, त्यांना इन्फर्टिलिटी आली, तर तू जबाबदारी घेणार आहे की तुझी देणार आहेस, की पांडूचा दांडू उभा करून चुप ना का, कशाला ना. मग लोक म्हणतात गॉसिप गर्ल असं बोलते, गॉसिप गर्ल तसं बोलते. पण ह्यांचे फालतू धंदे नाही दिसत तुम्हाला. हे काय करतात ते पैशासाठी कुठच्या थराला जातात. आणि काय ते डायलॉग की इंटिमेसी प्लॅनप्रमाणे होत नाही, इंटिमेसी आपल्याला जशी पाहिजे तशीच होईल असं नाही. अशा वेळेला कामी येतं ही गोष्ट. ही मी स्वतः घेतलेली आहे. असं हिने कॉमेंटमध्ये मी स्वतः घेतलेली आहे हे कॉमेंटमध्ये लिहिलं आहे. हिने स्क्रीनशॉट आहे माझ्याकडे. आणि हे बोलून ही बाई ती गोळी पर्समध्ये ठेवते. म्हणजे आज काय प्लॅन झाला आहे का, की त्या दिवशी प्लॅन झालेला की पर्समध्ये ठेवली आहे. एकदम प्लॅन म्हणजे असं ठरवून होतं नाही ना, अचानक कधी बाबा झाला चमत्कार. आणि दांडू काय यार मंडळीशी, म्हणजे काय इमॅजिनेशन करायला लावतात, काय इमॅजिन करायला लावतात हे लोक. काही मर्यादाच राहिलेल्या नाही आहेत. आणि खरंच ह्या गोष्टी खूप भयंकर आहेत. आणि हिला फॉलो करणाऱ्या पब्लिकसाठी तर मला अजून चिंता वाटते, कारण हे सुशिक्षित नाही आहे, हिच्यासारखेच आहेत अडाणटोट. त्याच्यामुळे हे काही करू शकतात आणि हे हिच्यावर विश्वास ठेवतात आणि स्वतःच्या जीवाचं बरं वाईट करून घेतील. आणि मग त्याची रिस्पॉन्सिबिलिटी ही घेणार आहे का, ही हात झटकेल. मी डॉक्टरचं घ्यायला सांगितलेलं, मी तुम्हाला सल्ला घ्यायला सांगितलेला आहे, तुमची मर्जी. पण कशाला. आणि त्याच्या खालच्या तुम्ही कॉमेंट बघाल तर लोकांना काही घेणं देणं पण नाही आहे. लोक काहीतरी भलतंच हे करतात आणि ह्याच गोष्टीचा फायदा हिच्यासारख्या लालायक बायका उचलत आहेत, की असे मंद भक्त, असे अंड भक्त, असे फालतू लोक आहेत ना यांचं पब्लिक. ह्यांना काही फरक पडत नाही. असं पब्लिक हिला वाटत असेल कुठेतरी की असं यांचं कसं, पण काय आयुष्याचा उपयोग, यांना काय कळतं तरी आहे का. मंद येडे कुठचे, काही उपयोगच नाही आहे यांचं. काही जिवंत असून धरतीचा बोज आहेत ते, तर काय यांचं काय व्हायचं ते होऊ दे. ह्याच उद्देशाने असल्या फालतू ॲड. ह्या विषयावर बोलायला गेलं तर खूप आहे, की मग ती स्त्रीच का, प्रत्येक वेळेला स्त्रीनेच का या गोष्टीची रिस्पॉन्सिबिलिटी घ्यावी, तिनेच का तिच्या शरीरावर अत्याचार करून घ्यावा, तिनेच का या गोष्टी वापराव्या, ह्याला दुसरे ऑल्टरनेटिव्ह काय आहेत, किंवा
बरंच काही आहे. पण मला असं वाटतं की हे मीही बोलणं योग्य ठरणार नाही किंवा हे तिने म्हणजे कोणीच बोलणं ह्या गोष्टीवरती योग्य ठरणार नाही, कारण आम्ही एक्सपर्ट नाही आहोत आणि हे मेडिकल प्रोफेशनल्सचं काम आहे. त्यांच्या निगराणीखाली त्यांच्या सल्ल्यानुसारच ह्या गोष्टी केल्या गेल्या पाहिजेत आणि हे कोणी यांचं ऐकलं पण नाही पाहिजे असे व्हिडिओज रिपोर्ट झाले पाहिजेत. त्या अति शहाण्या बाईची ऑडॅसिटी बघा. ही म्हणते की आता मी हे घेतलेलं आहे काम, त्याच्यामुळे आता मी हे जे केलं ते केलं, ह्याच्या पुढे मी नाही करणार. का? तुला पैसे खायचे आहेत. म्हणजे तुला या बाईला जराही लाज नाही आहे हे बोलताना की बाबा की नाही कोणतरी सांगते आणि हे तिला पट्टही आहे की हिने असं काहीतरी काम केलेलं आहे. पण मग ते आता पैसे घेतलेले आहेत, तिथून पैसे आलेले आहेत, हा विचार आधी करायला पाहिजे होता. पण आता ते पैसे जाता कामा नयेत, नाहीतर मग केवढं मोठं नुकसान होईल ना, भीक लागेल बाबा. हां आता का बोल ना, बोल आता बोल. हां बोल की मी समर्थ आहे आणि कोण आहे हे ते असले फालतू उद्योग करून असे हे ह्या पैशाने पोचते का ग आईला? सो बात की एक बात, जर हे खरंच तुला पटलं असेल आणि जर तुला असं वाटत असेल तर पुढे करणार नाही करणार ते जाऊ दे, पण जे झालंय ना ते सुधरव. हां, दुर्घटना से देर भली. तर तू आता उशीर झाला असला, जरी ते होऊन गेलं असलं तरी अजून वेळ गेलेली नाही, त्याच्यामुळे व्हिडिओ डिलीट कर. तो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं, इतकंच नाही बरंच होतं आणि सगळं क्लिअर झालेलं आहे. जे पण मला बोलायचं होतं ते मी बोलून घेतलेलं आहे. आता उसकी बारी, कारण ती आता बोलली आहे ना की माझ्या व्हिडिओ करणार. चड्डीसारखा गेम चड्डीकडनं शिकली वाटतं, चड्डीचं फॉलो करते भीक लागलेली. आणि तू जेव्हा ना मला उत्तर देणार ना तर मी हेच समजणार की तू माझ्याच जीवावर जगतेस, माझ्याच जीवावर पोचतेस, मीच पोचते. हे तुझं लास्ट असं ॲटिट्यूडमध्ये बोललेली ना, हे पण असं ॲटिट्यूडच समज माझा. सो दॅट्स इट फॉर द टुडेज पॉडकास्ट मंडळी. भेटू आपण लवकरच उद्याच्या भागात नवीन पॉडकास्टसोबत. तोपर्यंत खा प्या मस्त राहा आणि स्वस्थ राहा. टेक केअर, बाय, मासला.